हे गाईज आता आम्ही कॉलेजमध्ये आलेलो आहे. मी खूप दिवसानंतर कॉलेजमध्ये आलेलो आहे आणि हा व्लॉग जो आहे तो ह्याचा आहे आणि करतोय मी व्लॉग. आणि आज आमचा पेपर आहे. रोहित करतोय ब्लॉग. आणि गाईज हा फोन जो आहे हा फोन निखिल खडेचा आहे. तुम्ही मागे असं काहीतरी बघतोय बहुतेक कोरी बघतोय गाईज. जाऊ दे काय विषय नाही. कमेंट्री जरा असं आहे का? अजून काय बोलतात? काय विषय नाही गाईज. लाईक करा सबस्क्राईब करा. बाय बाय. आमचे राज भाई आलेले आहेत. पहिले राज भाई मी पण तर मोहिते सरांना आपण त्याचा ब्लॉगिंगचा सेटअप परत देऊ. तर मित्रांनो आता आपण आहोत कॉलेजमध्ये आणि आलो किती झाले आपल्याला 12:30 वाजले. तर कॉलेजमध्ये आलो आहोत आपण आता आणि आपली इंटरनल एक्झाम आहे. आपल्यासोबत आहेत निखिल आणि आपले राज आणि ओमकार. खूप दिवसातून उगवलेले आपले मित्र आज इंटरनल एक्झामसाठी खास आलेले आहेत. काय वाटते काय तुम्हाला एक्सपिरियन्स काय वाटते आज एक्झाम कशी जाईल? काय म्हणता म्हणजे कसं जाईल पेपर आपला इंटरनल? तुला एकदम सोपा जाईल. मला तर एकदम भाई 5 वाजेपर्यंत अभ्यास केला. डोळे हा काय बोलतात ना परिणाम बघू चांगलं भेटेल आपल्याला. रिझल्ट डायरेक्ट ओ प्लस मध्ये रिझल्ट जाणार आहे आपला. काय विषय नाही भाई मानावर नका घेऊ. आम्ही 5 वाजेपर्यंत अभ्यास नाही केला. एवढं पण इथं यायला ताकद नाही राहणार एवढा अभ्यास केला तर नाही का? हो तिथं यायला ताकद नाही राहणार एवढा उशीर अभ्यास केला तर. आणि योगेश खूप दिवसांनी आपला योगेश पण आलेला आहे व्यवस्थित एकदम. महेश आज येतो ब्लॉगिंग. हां फुल चालू आहे. आता नको. अरे किया मैंने 10 मिनट का किया. रुक रहा इधर हम लोग भी आए. कॉपीराइट पडू शकतो म्हणून ठेवला. मैं भी अपने आप को डालूं और ये हमारे निखिल दादा. तू रिकॉर्ड तरी करतोस? कर रहा हूँ. मित्रांनो आता आपले इंटरनल एक्झाम झालेली आहे आणि आता आपण निघालो घरी. जाताना म्हणजेच इकडे कॉलेजवरून येताना आपण गेलो होतो मार्केटमध्ये. थोडीशी कोथिंबीर घ्यायची होती आपल्याला आणि आपण मग मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यावरती एका काकूंकडे आपण कोथिंबीर बघितली म्हणून तिकडे गेलो आपण त्यांच्याजवळ आणि कोथिंबीर मागितली आणि त्यांच्याकडून घेतली आणि त्यांनी आपल्याला हे द्राक्ष दिलेत खाण्यासाठी. मी त्यांना विचारलं का दिले तर ते म्हटलं की आमचा मुलगाही तो तुझ्यासारखाच आहे. मी त्यांना आधी बोलत होतो नको पण त्यांनी ते दिले. काय माहिती काय विषय. 1-2 खाल्ले मी त्यातले. गोडच आहेत ते आपण बोलले की गोडच आहेत. खाऊन बघ एकदा. ते बोलले की त्यांच्या मुलाला खूप आवडतात म्हणून त्यांनी मला दिले. काय माहिती काय विषय. ठीक आहे काय हरकत नाही. बघा हे द्राक्ष आहेत. दिसत आहेत का? द्राक्ष त्यांनी दिले आणि मार्केट इथून खूप लांब आहे. जवळजवळ आपला रस्ता आहे ना तिथून जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी लांब आहे. अर्धा किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असेल थोडंसं 50-60-70 मीटर कमी. पण जसं तुम्हाला माहिती आहे मी इंट्रोवर्ट आहे त्यामुळे मी पब्लिक एरियामध्ये व्हिडिओ काय ते शूट नाही करू शकलो म्हणून मी इथं आल्यावरती मग शूट करतो मी. काय हरकत नाही. बघू आपला तोही फेअर कधी ना कधी तरी निघून जाईल. पण एकदा तो निघून गेला की मग अजून छोट्या मोठ्या अजून गोष्टी पण आहेत. जसं की प्रायव्हसी ब्रीच करण्याची कोणतरी केस ठोकली आपल्याला तरी वाट लागेल आपली आहे की नाही. पण मला नाही वाटत मार्केट एरियामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल कारण की तिथे ऑलरेडी खूप गर्दी असते. असं कोण काय बघतोय कोणाला माहिती आहे.
आणि तसं पण आपण व्लॉगिंग करतोय तर आपला ऑडियन्सचा फोकस कायम आपल्यावरच असतो. हरकत नाही. बघा द्राक्ष अजून संपवले नाहीत मी, आणि मम्मीला सुद्धा द्यायचेच मला. मम्मीला मी कॉल करून सांगितलं. खूप असं वेगळी फिलिंग आली. पहिल्यांदा कोणीतरी असा ऑफर केला मला. मी खरं सांगू, मी कधी काय विकत घ्यायला जात नाही मार्केटमध्ये स्वतःहून. सगळे मम्मी पप्पा बघतात. मी आता स्टार्ट करायला लागलो कारण की त्यांची तब्येत बरी नसते, त्यामुळे हळूहळू मी जबाबदारी घेतो आहे. आणि ह्या म्हणजे मला भीती असते कायम, कधी मी पैशांचा गडबड करतो आहे का काय, कधी काय चुकीचं सामान घेऊन येतो किंवा खराब भाजी घेऊन येतो, ह्याची कायम भीती असते मला. कारण की सुरुवातीला मी केलेलं आहे हे लहानपणी पण, जे किराणा मालाच्या दुकानामध्ये कधी पैसे कमी घेऊन यायचो, कधी सुट्टे चुकीचे घेऊन यायचो असं. मला त्यामुळे इथे सुद्धा भीती वाटते थोडी. पण आत्ताही वाटत होती की म्हणजे थोडीशी खराब कोथिंबीर घेऊन येईन का काय. पण जेव्हा हे भेटलं तेव्हा भारी वाटलं. एकदम असं एकदम काय बोलतात ते, भारी वाटलं. काय हरकत नाही. चला मला भेटतो आता घरी. जय सियाराम. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग, आणि कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला आता एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम.